नमस्कार सगळ्यांना, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जम्मूचं वैष्णोदेवी आणि पटनी टॉप हे दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमृतसरचं जालियनवाला, वाघा बॉर्डर आणि गोल्डन टेम्पल हे दाखवले होते. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर जाऊन नक्की बघा. आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमृतसरमध्ये मुक्काम केल्यानंतर आम्ही सकाळी 4 वाजता सगळेजण उठून आवरून खाली हॉटेलच्या इथे येऊन थांबलो. बॅग वगैरे सगळ्यांनी पॅक केल्या आणि थंडी असल्यामुळे सगळ्या जणांनी स्वेटर वगैरे सगळं घालून सगळेजण खाली येऊन थांबले. तर आता आम्हाला इथून 6 to 7 आवर्स तरी लागणार आहे. तर त्या हिशोबाने आम्ही आवरलं आणि आता निघतोय आणि मिनी बस केली आहे. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. आय थिंक आता आम्ही जम्मूजवळ आलोय, कारण आम्हाला माउंटन दिसायला लागले, थोडाफार स्नो आणि थोडी थंडी पण जास्त वाजायला लागली. सो आता आम्हाला आय थिंक अर्धा तास तरी लागेल हॉटेलपर्यंत जायला. सो त्यानंतर मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते, तुम्ही पाहत राहा. आता सगळ्यांचा आराम करून झाला, एक झोप घेतली सगळ्यांनी. आता त्याच्यानंतर आमचा टाइमपास चालू झाला. टाइमपास म्हणजे आम्ही अंताक्षरी खेळली, काहींनी त्यांच्या स्टोरी सांगितल्या, त्यांच्या लाईफमधले इन्सिडेंट. ते काही इमोशनल होते तर काही मजेशीर. सो ऐकून खूप मस्त वाटले. सगळ्यांनी असा एक्सपिरियन्स नक्की घ्या. जायचंय 10-12 पोरं अशीच उतरली, कोणी मोजली नाही, काही नाही. सगळं मोबाईल काढून घेतलं, सगळं काढून घेतलं. तर फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलोय. वैष्णोदेवी जवळ आहे हे हॉटेल, वैष्णोदेवी हाईट्स म्हणून. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेलच. आणि आमचा 6 to 7 आवर्सच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पोहोचलो. आता फ्रेश वगैरे झालोय आणि आता इथून निघतोय पुढच्या प्रवासाला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही आता वैष्णोदेवीच्या बेस कॅम्पसाठी जातोय. इथून ते जवळ आहे, सो आम्ही चालत जातोय. तर इथे जाताना खूप सारे शॉप पण लागत आहेत. तर शॉपमध्ये उलनचे कपडे, बाकीचं डेकोरेशनचं सामान खूप छान छान असं दिसत आहे. सो आमची इच्छा तर होतीये, पण आम्ही आधी दर्शन करू आणि मग शॉपिंगचा विचार करू. तर इथे आता हा चौक दिसत आहे, याला पोहारा चौक असे म्हटले जाते, जो की हा इथला सगळ्यात मोठा चौक आहे. आणि आता इथून आम्ही ऑटो करणार आहे, ते पायी यात्रा जिथून सुरू होते तिथपर्यंत. तर वैष्णोदेवी यात्रेला जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते, जे की तुम्ही ऑफलाईन पण करू शकता आणि ऑनलाईन पण. ऑनलाईनसाठीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, सो ती तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर आधी तुम्ही ऑनलाईन पण रजिस्ट्रेशन करू शकता आणि ऑफलाईन पण. पण ऑफलाईनचा प्रॉब्लेम हा आहे की इथे खूप मोठी लाईन असते आणि लाईनमध्ये थांबावे लागते. सो ऑनलाईन हे बेटर राहील. तर आता आम्ही बेस कॅम्पच्या इथं आलो. इथे आधी जुना बस स्टँड होता. इथे राहण्यासाठी खूप सारे हॉटेल्स आहे आणि तेही कमी रेटमध्ये. तर इथे एक निहारिका कॉम्प्लेक्स म्हणून हॉटेल आहे, जिथं तुम्ही बुकिंग करू शकता, जे की खूप कमी रेटमध्ये आहे आणि ते ॲज पर बेड आहे. सो 150 या नियर काहीतरी चार्जेस आहे त्याचे. तुम्ही नक्की ऑनलाईन जाऊन सर्च करून ते बुकिंग करू शकता. तर आता आम्ही स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलोय. तर ओल्ड बस स्टॉप ते स्टार्टिंग पॉईंटचा रस्ता 1.5 किलोमीटर तरी आहे आणि याचे चार्जेस नियर बाय 200 होतात, जे की ऑटोचे चार्जेस आहे. बाकी जर तुम्ही तुमची टॅक्सी केली तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. ते समोर आहे, इथून यात्रा चालू होते. याला दर्शनी दरवाजा असे म्हटले जाते.
दर्शनी दरवाजाच्या इथे बॅग वगैरे चेक केली जाते, त्यानंतर आत एंट्री भेटते। तर आता आम्ही आत आलोय आणि पुढे क्लॉक रूम पण आहे, जिथे तुम्ही तुमचे जास्तीचे लगेज लॉकरमध्ये ठेवू शकता। त्याचे 50 रुपीज चार्जेस आहे पर डे। तर चला तर मग यात्रा सुरू करूया। जय माता दी। तर इथे पहिला पॉइंट आहे, त्याला बालगंगा असे म्हटले जाते। इथे सर्वजण यात्रा सुरू होण्याच्या आधी स्नान करतात आणि मग त्यांच्या यात्रेला सुरू करतात। तर इथे याची स्टोरी अशी आहे की माताने इथे केस धुतले, सो त्याला बालगंगा असे म्हटले जाते। तर त्याच्या पुढे मंदिर पण आहे। तर पुढे काही शॉप्स आहेत, काही खाण्याचे, काही मिठाईचे शॉप्स आहेत आणि इथे एक फोटो स्टुडिओ पण आहे, जिथे की फोटोग्राफी करून मिळते आणि जिथे की इन्स्टंट भेटून जाते। इथे पुढे आल्यावर एक टेम्पल लागते, जिथे माता वैष्णोदेवीची छोटीशी मूर्ती आहे। आम्ही त्याचेही दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। तर 2 किलोमीटरच्या ट्रेक नंतर चरण पादुका हे मंदिर येते। तर याची स्टोरी अशी आहे की माता भैरवनाथ पासून वाचण्यासाठी पुढे आली तेव्हा इथे थांबली होती। तर इथे माताचे चरण आहे, सो हे चरण पादुका म्हणून ओळखले जाते। तर पुढे घोडा, पालखी, पिठू यांचं स्टँड आहे। तर इथून तुम्हाला ते बुक करायचं असेल तर ते इथून मिळून जाते। त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेलच। तर आता आमची अर्धी यात्रा तर झाली आहे आणि आम्ही आदुकुवारी पर्यंत पोहोचलो। इथे थोडा नाश्ता केल्यानंतर आमची इथून बॅटरी कार आहे, जी की 1 तासानंतर आहे। सो तोपर्यंत आम्ही इथे थोडंसं बसलो आणि त्यानंतर आदुकुवारीच्या मंदिरासाठी पण गेलो। तर आदुकुवारीचं मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही भवन यासाठी निघालो होतो। तर आमची बॅटरी कार होती, जी की आम्हाला 1 तासाने भेटणार होती। सो आम्ही परत खाली आलो आणि आम्ही बॅटरी कार थ्रू भवनपर्यंत जाण्यासाठी निघालो। फायनली आम्ही आता वर पोहोचलोय आणि आम्हाला इथे वर आल्यानंतर मोबाईल, कॅमेरा, पर्स सगळे काही लॉकरमध्ये ठेवावे लागणार आहे। तर मी पुढचा व्हिडिओ काढू नाही शकणार आणि मंदिरात तशी परमिशन नाही आहे बाकी काही व्हिडिओ वगैरे फोटो काढायची। सो मी थोडेफार क्लिप्स टाकेलच, जे की तुम्ही पहा आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा। तर आमचे फायनली दर्शन झाले। खूप छान झालं आणि खूप मस्त झालं। मोस्टली दर्शनासाठी 2 ते 3 तास लागतात, पण ते आमचं 40 मिनिटमध्येच झाले। तर आतमध्ये मोबाईल, कॅमेरा काही अलाउ नव्हतं, सो फोटो व्हिडिओ काढता नाही आले मला।
आणि खूप जास्त थंडी आहे, सो जास्तच थंडी आहे इथे आता. तर आतमध्ये माताचे 3 पिंड आहे ज्याचे आम्ही दर्शन घेतले, ज्याला माँ काली, माँ सरस्वती, माँ लक्ष्मीचे रूप मानले जाते. आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं. आम्हाला आत्ता 1 वाजलेत खाली यायला. आम्ही सकाळी 12 वाजता निघालो होतो आणि आत्ता आम्हाला 1 इथे वाजलेत. तर आम्ही आता हॉटेलवर जाऊ, थोडासा आराम करू आणि मग सकाळी हा ब्लॉग कंटिन्यू करू. तर आम्ही आता सगळेजण रेडी होऊन सकाळी 8 वाजता आम्ही पत्नीटॉपसाठी निघालो. तर माता राणीचं दर्शन झाल्यावर मोस्टली लोक पत्नीटॉपसाठी जातातच. सो आता आम्ही निघत आहे आणि आय थिंक आम्हाला 2 तास तरी लागतील तिथपर्यंत जायला. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर कतरापासून पत्नीटॉप हे 85 किलोमीटर दूर आहे, जे की तुम्ही प्रायव्हेट बस, टॅक्सी और तिथल्या बस थ्रू पण येऊ शकता. पत्नीटॉपला जायला 2 ते 3 तास तरी लागतात. तर इथे पोहोचल्यावर तुम्हाला शूज, जॅकेट भेटले जाते, जे की तुम्ही पे करून घेऊ शकता. त्याचे काही चार्जेस आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. आणि ती घेऊन आम्ही पुढे निघालो. तर पत्नीटॉपमध्ये खूप सारे पॉइंट्स आहेत. त्यामध्ये चिल्ड्रन पार्क, खाण्यासाठी स्टॉल्स पण आहेत. नंतर पडोरा पॉइंट, इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी पण केल्या जातात. आणि इथे आजूबाजूला हॉटेल पण आहे जे की तुम्ही बुक करू शकता. चश्मा दिखाओ ना. तर आता आम्ही पुढच्या पॉइंटला चाललोय. आमचा पुढचा टुरिस्ट पॉइंट आहे नागा टेम्पल. तर हे इथले फेमस मंदिर आहे, जिथे असे म्हटले जाते की इथे सगळ्या इच्छा कंप्लीट होतात. आणि ह्या मंदिरात शिव आणि पार्वतीचं लग्नही झाले होते असे लिहिलेले आहे आणि इथल्या पंडितने पण सांगितले. तर हे 600 इयर ओल्ड असे मंदिर आहे. तर आमचं नागदेवता मंदिर पाहून झाल्यावर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. तर तुम्ही इथे गंडोला पॉइंटला पण जाऊ शकता, जिथे स्काय व्ह्यू पॉइंट म्हणून ओळखला जातो, जिथे रोपवे पण आहे. तर तिथं तुम्ही जाऊ शकता. आता आम्हाला टाईम कमी आहे, सो आम्ही जम्मूसाठी निघत आहोत. तर पटनीटॉपला खूप सारे पॉईंट्स आहे, पण आमच्याकडे टाईम कमी होता, सो आम्ही एवढेच केले
आणि जे की मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवले पण आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आमचा पुढचा प्रवास पण असंच चालू राहील. आमचं वैष्णोदेवी आणि पटनी टॉप खूप छान झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आता जम्मूसाठी निघत आहे. आमची जम्मूपासून दिल्लीपर्यंतची ट्रेन आहे जी की 9:30ला आहे. सो आम्हाला तिथपर्यंत त्या टाईमला पोहोचायचं आहे. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिल्लीचे काही पॉईंट्स आणि आग्राचं ताजमहाल हे दाखवणार आहे. तर तुम्ही स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. बाय बाय, टेक केअर.